Hello dear students. Today we are going to learn and understand a very interesting lesson from English Balbharti textbook standard 5 and the lesson's name is Daydream. Day म्हणजे दिवस आणि ड्रीम म्हणजे येस करेक्ट ड्रीम म्हणजे स्वप्न. मग डे ड्रीम म्हणजे काय? दिवसा पाहिलेले स्वप्न, दिवा स्वप्न, जागेपणी डोळे उघडे ठेवून पाहिलेले स्वप्न त्याला म्हणतात डे ड्रीम. इन दिस स्टोरी, इन दिस लेसन देर आर 3 कॅरेक्टर्स, हजबंड, वाईफ अँड गोपाल भांड. So, let's read this story and understand it. Lesson number 2, Daydreams. Once there lived a couple who spent a lot of time in idle talk. Couple म्हणजे जोडपे, husband and wife. Spent हा spendचा past form आहे आणि spend म्हणजेच खर्च करणे. Idle means useless, purposeless. निरर्थक. आयडल टॉक म्हणजे काय? निरर्थक बोलणे. एकदा एक जोडपे म्हणजेच कपल राहत होते. ते त्यांचा बराचसा वेळ निरर्थक गप्पांमध्ये बोलण्यामध्ये घालवत असत. वन डे द हजबंड सेड, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. एके दिवशी हजबंड वाईफला म्हणाला की मला नेहमीच गायी पाळायची इच्छा होती. जर मला कधी कुठून बरेचसे पैसे मिळाले तर मी खूप साऱ्या काव्ज गायी विकत घेईन. But that means a lot of work. You have to feed the cows, walk them, bathe them, milk them. Cows need a lot of looking after. काऊज आणल्यावर खूप काम वाढेल. तुम्हाला त्यांना फीड म्हणजे काय? खायला देणे. तुम्हाला त्यांना खायला घालावे लागेल, त्यांना चरायला घेऊन जावे लागेल, आंघोळ घालावी लागेल, त्यांचे दूध काढावे लागेल. काऊजकडे खूप लक्ष द्यावे लागते, त्यांची काळजी घ्यावी लागते. काऊज नीड अ लॉट ऑफ लुकिंग आफ्टर म्हणजे त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावे लागते, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना काय हवं नको ते आपल्याला पाहावं लागतं. वन काव वुड बी इनफ म्हणजे एकच काव भरपूर आहे, इनफ आहे, पुरेशी आहे. देर इज नो नीड टू बाय मोर काव्ज. नीड म्हणजे गरज. मग इथे वाईफ काय म्हणत आहे की वन काव वुड बी इनफ, एकच काव पुरेशी आहे. देर इज नो नीड टू बाय मोर काव्ज. जास्त गायी विकत घेण्याची काहीही गरज नाही आहे. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर, सेड द हजबंड. मग आता इथे हजबंड काय म्हणतो की जरा तू विचार कर, आपण जर जास्त काऊज विकत घेतल्या तर आपल्याकडे किती सारं मिल्क येईल. दॅट्स ट्रू, द वाईफ अग्रीड. वाईफने काय म्हटलं मग आता की हो ते तर बरोबर आहे. देर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही अँड बटर अँड घी. खूप सारे मिल्क, दूध आले की मग आपण खूप सारे दही, बटर म्हणजे लोणी आणि घी म्हणजे तूप बनवू शकतो. वुडंट इट बी लवली? हे किती छान होईल. हाऊ लकी दॅट आय हॅव ऑल दीज अर्दन पॉट्स केप्ट असाइड. अर्दन म्हणजे काय? अर्दन म्हणजे मातीपासून बनविलेले, मेड ऑफ बेक्ड क्ले ऑर मड. अर्दन पॉट म्हणजे मातीपासून बनवलेलं भांडं. आपण मराठीमध्ये त्याला मटके म्हणतो किंवा माठ म्हणतो. त्या मातीपासून बनवलेले असते. इथे वाईफ काय म्हणते की वाव किती छान होईल. हाऊ लकी, मी किती भाग्यशाली आहे. दॅट आय हॅव ऑल दीज अर्दन पॉट्स केप्ट असाइड. मी हे सगळे अर्दन पॉट्स बाजूला ठेवलेले आहेत. आय विल यूज वन ऑफ द पॉट्स फॉर मिल्क. यातलं एक भांडं मी मिल्कसाठी वापरेल. वन फॉर दही, एक मी दहीसाठी वापरेल. वन फॉर बटर, एक पॉट मी बटरसाठी वापरेल, बटर भरण्यासाठी. द घी आय विल पुट इन अनादर जार.
आणि घीसाठी मी वेगळा जार करेल. अँड आय विल यूज दिस रिमेनिंग पॉट टू सेंड मिल्क टू माय सिस्टर. आणि यातलं जे राहिलेलं पॉट आहे त्यामध्ये मी माझ्या सिस्टरसाठी मिल्क भरून पाठवेल. सेंड मिल्क टू युअर सिस्टर? हू सेड यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर? आता इथे हजबंड काय म्हणतो? सेंड मिल्क टू युअर सिस्टर? तुझ्या बहिणीसाठी तू मिल्क पाठवशील? हू सेड यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर? कोण म्हणालं तू तुझ्या सिस्टरसाठी मिल्क पाठवू शकतेस? There will be plenty of milk. If we have so many cows, why shouldn't I send it to my sister? मग आता इथे वाईफ काय म्हणते की there will be plenty of milk. plenty म्हणजे खूप सारे. आपल्याकडे भरपूर सारे मिल्क असेल. If we have so many cows, जर आपल्याकडे खूप साऱ्या काउज असतील तर आपल्याकडे खूप सारे मिल्कसुद्धा असेल, दूधसुद्धा असेल. Why shouldn't I send it to my sister? मी हे माझ्या सिस्टरकडे का बरं पाठवू शकत नाही? बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, दॅट्स वाय. मग आता इथे हजबंड काय म्हणतो? तू का पाठवू शकत नाही? कारण आपण हे सारे मिल्क मार्केटमध्ये सेल करणार आहोत. सेल म्हणजे विकणे, मार्केटमध्ये विकणार आहोत, त्यामुळे तू पाठवू शकणार नाहीस. आय विल डिसाईड व्हॉट टू डू विथ ऑल दॅट मिल्क. मी ठरवणार. डिसाईड म्हणजे ठरवणे. मी ठरवणार सगळ्या मिल्कचं काय करायचं ते. अँड नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर, रिमेंबर. आणि लक्षात ठेव, नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर म्हणजे काय? दुधाचा एक थेंबसुद्धा तुझ्या बहिणीकडे जाणार नाही. आय विल सी हाऊ यू कॅन स्टॉप मी. मी पाहतेच आता तुम्ही मला कसे थांबवता. फ्रॉम सेंडिंग अ पॉट फुल ऑफ मिल्क टू माय डिअर सिस्टर. माझ्या बहिणीकडे माझ्या प्रिय बहिणीकडे मला दूध पाठवण्यापासून तुम्ही मला कसे थांबवता हे मी पाहतेच. आय डू ऑल द हार्ड वर्क रनिंग आफ्टर द काउज, सो नॅचरली आय विल डिसाईड व्हॉट हॅपन्स टू द मिल्क. इथे वाईफ काय म्हणते की मी सगळं हार्डवर्क करणार, रनिंग आफ्टर द काउजचं सगळं काय हवं काय नको ते काउजचं पाहणार. सो नॅचरली मी डिसाईड करणार. साहजिकच, नॅचरली म्हणजे काय इथे? साहजिकच मी डिसाईड करणार की दुधाचं काय करायचं ते. जस्ट ट्राय स्टॉपिंग मी. द वाईफ एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम्ड मीन्स टू से समथिंग सडनली अँड लाऊडली बिकॉज यू आर अँग्री ऑर सरप्राईज्ड. जेव्हा तुम्हाला खूप जास्त राग येतो किंवा तुम्ही खूप जास्त सरप्राईज होता तेव्हा तुम्ही रागाने ओरडता आणि सरप्राईज झाल्यावर सुद्धा तुम्ही आनंदाने ओरडता. सो इथे वाईफला काय झालेलं आहे? खूप जास्त राग आलेला आहे, त्यामुळे ती ओरडते. आणि काय म्हणते ओरडून? जस्ट ट्राय स्टॉपिंग मी. मला थांबवूनच दाखवा. जस्ट ट्राय स्टॉपिंग मी. इज दॅट सो? शाउटेड द हजबंड. मग आता हजबंडला सुद्धा राग गेला आणि तो काय म्हणाला? इज दॅट सो? असं का? वॉच दिस दॅन. बघ मग आता. ही बिगॅन टू लिफ्ट अँड स्मॅश द अर्थन पॉट्स वन बाय वन. त्याला खूप जास्त राग आला कारण की वाईफ ओरडली, एक्सक्लेम्ड केलं की मला थांबवूनच दाखवा. तेव्हा मग हजबंड म्हणाला असं का? मग बघच आता. आणि काय केलं हजबंडने? त्याने एक एक पॉट उचलला, अर्थन पॉट, आणि एक एक पॉट स्मॅश म्हणजे फोडायला लागला. हिज वाईफ बिगॅन टू स्क्रीम. स्क्रीम म्हणजे काय? ओरडणे, किंचाळणे. मग त्याची वाईफ जी आहे ती आता जोरजोरात ओरडायला लागली, किंचाळायला लागली. गोपाल भांड, who was passing by, heard all the commotion and rushed inside. Commotion means a lot of noise, confusion and excitement. खूप जास्त आवाज, गडबड, गोंधळ, त्याला म्हणतात कमोशन. सो गोपाळ भांड हा त्यांच्या घराच्या शेजारून चाललेला होता. त्याने हे सगळं कमोशन, हा सगळा गोंधळ, भांडण्याचा आवाज ऐकला. अँड रश्ड इनसाईड. रश्ड म्हणजे घाईघाईने जाणे. आणि तो त्यांच्या घरामध्ये गेला.
वेन ही हर्ड व्हॉट हॅड हॅपन्ड, जेव्हा त्याने ऐकलं. हर्ड म्हणजे काय? हिअरचा पास्ट फॉर्म आहे हर्ड. हर्ड म्हणजे ऐकलं. जेव्हा त्याने ऐकलं की काय झालं होतं. ही पिक्ड अप अ स्टाउट स्टिक दॅट स्टूड इन अ कॉर्नर अँड बिगॅन टू स्विश इट थ्रू द एअर अँड पॉन्ड इट ऑन द फ्लोर. हिअर स्टाउट मीन्स थिक म्हणजे मजबूत, भक्कम. स्टिक म्हणजे काठी, मजबूत अशी काठी. स्टाउट स्टिक म्हणजे काय? मजबूत काठी. पिक्ड अप म्हणजे उचलणे. स्टूड म्हणजे तिथे ठेवलेली. कॉर्नर म्हणजे कोपरा. स्विश म्हणजे मूव्ह क्विकली थ्रू द एअर मेकिंग अ सॉफ्ट साऊंड. हवेमध्ये जेव्हा आपण काठी फिरवतो तेव्हा कशा प्रकारे साऊंड येतो, आवाज येतो ना हवेमध्ये जेव्हा आपण काठी जोरजोरात फिरवत असतो तेव्हा. त्याला काय म्हणतात? स्विश. आणि पाऊंड म्हणजे काय? हिट विथ ग्रेट फोर्स, जमिनीवर जोरजोरात काठी आपटणे, त्याला म्हणतात पाऊंड. मग आता इथे गोपाल भांड हा जेव्हा त्या हजबंड आणि वाईफच्या घराच्या समोरून चालला होता तेव्हा त्याने काय केलं, सगळा कमोशन, त्याला गोंधळ गलका सगळा ऐकू आला. तो त्या घराच्या आतमध्ये गेला. रश्ड म्हणजे घाईघाईने आतमध्ये जाणे. रश्ड इनसाईड. वेन ही हर्ड व्हॉट हॅड हॅपन्ड, जेव्हा त्याने ऐकलं काय झालं होतं तेव्हा त्याने काय केलं. ही पिक्ड अप अ स्टाउट स्टिक दॅट स्टूड इन अ कॉर्नर अँड बिगॅन टू स्विश इट थ्रू द एअर अँड पाऊंड इट ऑन द फ्लोर. गोपाल भांडने जेव्हा झालेला सगळा प्रकार ऐकला तेव्हा त्याने कोपऱ्यात पडलेली एक जाडी, मजबूत, भक्कम अशी काठी घेतली आणि हवेमध्ये जोरजोरात हलवायला लागला आणि जमिनीवर आपटायला लागला. मग पुढे काय झालं? द हजबंड अँड वाईफ वर बोथ ॲस्टाउंडेड टू सी हिज अँटिक्स. ॲस्टाउंडेड मीन्स व्हेरी सरप्राईज्ड, खूपच जास्त आश्चर्यचकित होणे. आणि अँटिक्स म्हणजे काय? सिली ऑर फुलिश बिहेवियर, वेड्यासारखं वागणे त्याला म्हणतात अँटिक्स. गोपाल भांड हवेमध्ये काठी फिरवायला लागला, जमिनीवर जोरजोरात आपटायला लागला. हे सगळे अँटिक्स पाहून हजबंड आणि वाईफ हे दोघेही सरप्राईज झाले, ॲस्टाउंड झाले. व्हॉट आर यू डुईंग? दे एन्क्वायर्ड म्हणजे चौकशी केली. त्यांनी गोपाल भांडला विचारले की तू हे सगळं काय करत आहेस? मूव्ह असाइड सेड गोपाल भांड. गोपाल भांड मग काय म्हणाला, जेव्हा या दोघांनी एन्क्वायरी केली की अरे गोपाल भांड तू हे काय करत आहेस, तेव्हा गोपाल भांड म्हणाला की बाजूला सरका. आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काउज. ग्रीडी म्हणजे काय? हावरट. इथे गोपाल भांड काय म्हणत आहे की मला ड्राईव्ह अवे म्हणजे बाजूला करणे, हकलवून देणे. इथे गोपाल भांड म्हणत आहे की मला तुझ्या ह्या ज्या ग्रीडी काउज आहेत त्यांना हकलवून द्यायचं आहे. You have let them wander and now they have ruined my field of beans and cucumbers. Oh, my lovely field of beans and cucumbers. Wander means to walk somewhere slowly with no reason, no purpose. निवांतपणे फिरणे, कोणतीही घाई गडबड नाही आणि निवांतपणे फिरणे त्याला म्हणतात वंडर. आणि रुईंड हा रुईनचा पास्ट फॉर्म आहे. रुईन म्हणजे नाश करणे, सो डॅमेज्ड. इथे गोपाल भांड काय म्हणत आहे त्या हजबंडला, आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काउज. तुझ्या ज्या हावरट काउज आहेत त्यांना मला बाजूला करायचं आहे, हकलून द्यायचं आहे. यू हॅव लेट देम वंडर अँड नाव दे हॅव रुईंड माय फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स. तू त्यांना माझ्या शेतामध्ये सोडलेलं आहेस आणि आता ते माझ्या शेताचा, बीन्स आणि क्युकंबर्सचं जे शेत आहे त्याचा नाश करतायत. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स. ओ माझं प्रिय शेत, बीन्स आणि क्युकंबर्सचं सगळं खराब करतायत, नाश करत आहेत तुझ्या काऊज माझ्या शेताचा. बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड क्युकंबर्स सेड द हजबंड. आता हजबंड काय म्हणतो, पण तुझ्याकडे बीन्स आणि क्युकंबर्सचं शेत नाही आहे. ॲज सून ॲज ही सेड दॅट, गोपाल भांड स्टॉप्ड वेल्डिंग द स्टिक and looked at him with raised eyebrows. Wielding means holding something and using it.
जसं तो हजबंड असं म्हणतो गोपाल भंडला की तुझ्याकडे बीन्स आणि क्युकंबरचं शेत नाही आहे, तसं गोपाल भंड लगेचच स्टिक फिरवायची, जी हातामध्ये त्याने स्टिक घेतलेली आहे ती स्टिक फिरवायची थांबतो आणि भुवया उंचावून, रेज्ड आयब्रोज म्हणजे भुवया थोड्याशा वर करणे, त्याला म्हणतात रेज्ड आयब्रोज, थोड्याशा भुवया उंच करून त्या हजबंडकडे पाहतो. द हजबंड अँड वाईफ अंडरस्टूड व्हॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम. हजबंड आणि वाईफला आता समजतं की हा गोपाल भंड आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. कॅन यू टेल व्हॉट ही वॉन्टेड टू से? तुम्ही सांगू शकता का गोपाल भंडला काय सांगायचं होतं? निरर्थक बोलण्यामध्ये, स्वप्नरंजन करण्यामध्ये आपला वेळ खर्च करणे बंद करा आणि आपल्या वेळेचा चांगला उपयोग करा. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ दिस स्टोरी? What we have learned from this story? Do not just daydream but work hard to fulfill your dreams. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. नुसतेच दिवा स्वप्न पाहू नका. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.